रस्त्यावर पडलेला एक जुना मोबाईल एका गरीब मुलाला सापडतो. तो मोबाईल सुरू करताच रात्री बरोबर 12 वाजता फोन वाजतो. समोरून एक घाबरलेला आवाज म्हणतो, कृपया माझा जीव वाचव, ते मला मारायला येत आहे. मुलगा घाबरून फोन कट करतो. पण दुसऱ्या दिवशी त्याला कळतं, ज्या व्यक्तीचा हा आवाज आहे तिचा मृत्यू 5 वर्षापूर्वीच झाला होता. मग हा फोन कोण करत आहे? त्या मोबाईलमध्ये कोणतं भयानक रहस्य लपलं आहे आणि सत्य समजल्यानंतर मुलाच्या आयुष्याचं काय होणार? शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेचा शेवट तुमच्या कल्पनेपलीकडचा आहे. रात्रीचे 11:30 वाजले होते. पावसाच्या हलक्या सरी नुकत्याच थांबल्या होत्या. शहराच्या बाहेरचा रस्ता पूर्णपणे ओस पडला होता. 16 वर्षाचा आदित्य काम संपवून सायकलवरून घरी निघाला होता. दिवसभर एका गॅरेजमध्ये काम करून मिळालेल्या थोड्याशा पैशांनी तो घर चालवत होता. त्याची आई आजारी होती आणि लहान बहीण अजून शाळेत शिकत होती. त्यामुळे कितीही थकवा आला तरी काम करणं त्याच्यासाठी भाग होतं. रस्त्याच्या कडेला असलेल्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात अचानक काहीतरी चमकलं. आदित्यने सायकल थांबवली. खाली पाहिलं तर एक महागडा स्मार्टफोन चिखलात पडलेला होता. त्याने तो उचलला. मोबाईल अगदी नवीन दिसत होता, पण त्यावर कुठलाही पासवर्ड नव्हता. स्क्रीन सुरू होताच वॉलपेपरवर फक्त एकच वाक्य दिसलं, रात्री 12 वाजेपर्यंत वाट पहा. आदित्यला ते विचित्र वाटलं. कोणीतरी मित्रांची मस्करी असेल असं समजून त्याने मोबाईल खिशात ठेवला आणि घरी निघाला. घरी पोहोचल्यावर आई झोपली होती. बहीण अभ्यास करत होती. आदित्यने जेवण केलं आणि तो मोबाईल पुन्हा सुरू केला. त्यात ना फोटो होते, ना कॉन्टॅक्ट, ना मेसेज. सर्व काही रिकामं होतं. फक्त घड्याळ 11:59 दाखवत होतं. त्याचं लक्ष स्क्रीनवर खेळलं. बरोबर 12 होताच मोबाईल जोरात वाजू लागला. स्क्रीनवर फक्त एकच शब्द दिसत होता, अननोन नंबर. थरथरत्या हाताने त्याने कॉल उचलला. समोरून एका घाबरलेल्या माणसाचा आवाज आला, कृपा करून फोन कट करू नकोस, ते माझ्या मागे आले आहेत, मला वाचव. एवढंच बोलून अचानक भीषण किंकाळी ऐकू आली आणि कॉल कट झाला. पण खरी भीती तेव्हा सुरू झाली, कारण त्या क्षणी आदित्यच्या घराच्या बाहेर कोणीतरी दरवाजा हळूहळू ठोठावू लागलं. दारावर होणारा ठोका प्रत्येक क्षणागणिक मोठा होत होता. आदित्यच्या हातातून मोबाईल जवळजवळ खाली पडला. घरात पूर्ण शांतता होती. आई आणि बहीण गाढ झोपल्या होत्या. त्याने धैर्य एकवटलं आणि खिडकीच्या फटीतून बाहेर पाहिलं. पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त पावसाचं पाणी हळूहळू अंगणात वाहत होतं. तो पुन्हा मागे वळणावर इतक्या दारावरचा ठोका अचानक थांबला. त्याने सावधपणे दार उघडलं. दाराबाहेर कुणीच नव्हतं, पण पायरीजवळ एक जुना ओलसर लिफाफा पडलेला होता. त्यावर लाल शाईने फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, फोन बंद करू नकोस, नाहीतर पुढचा नंबर तुझा असेल. आदित्यच्या अंगावर काटा आला. त्याने लिफाफा उघडला. आत एक काळपट फोटो होता. फोटोमध्ये 4 मित्र जंगलाच्या काठावर उभे होते. त्यातील तिघांचे चेहरे लाल रंगाने गोल केलेले होते आणि चौथ्या व्यक्तीचा चेहरा काळ्या शाईने पूर्ण पुसून टाकलेला होता. फोटोच्या मागे तारीख लिहिलेली होती, 17 ऑक्टोबर. 5 वर्षापूर्वी. खाली फक्त एकच शब्द, विश्वासघात. सकाळ झाली तरी आदित्यच्या डोक्यात रात्रीचं सगळं फिरत होतं. त्याने तो मोबाईल घेऊन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याने मोबाईल पाहिला आणि तो सुरू होताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला.
तो काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, हा मोबाईल तुला कुठे सापडला? आदित्यने सगळी घटना सांगितली. अधिकारी लगेच त्याला आतल्या खोलीत घेऊन गेला. एक जुन्या फाईलमधून त्याने एक फोटो काढला. तोच फोटो, तेच 4 मित्र आणि त्यापैकी एकाचं नाव होतं रोहन देशमुख. अधिकारी गंभीर आवाजात म्हणाला, 5 वर्षापूर्वी हे 4 मित्र एका ट्रेकला गेले होते. दुसऱ्या दिवशी फक्त 3 परत आले. त्यांनी सांगितलं की रोहन दरीत पडून मेला. मृतदेह कधीच सापडला नाही. केस बंद झाली, पण तो थांबला पण काय? आदित्यने विचारलं. अधिकारी हळू आवाजात म्हणाला, रोहनचा मोबाईल कधीच सापडला नव्हता. इतक्यात आदित्यच्या हातातला मोबाईल पुन्हा वाजू लागला. पोलीस अधिकारी घाबरून स्क्रीनकडे पाहत राहिला. स्क्रीनवर पुन्हा अननोन नंबर दिसत होता. यावेळी स्पीकर सुरू करून कॉल उचलला गेला. समोरून तोच आवाज आला, पण यावेळी अधिक स्पष्ट होता. मी अजून जिवंत आहे. त्यांनी मला मारलं नाही. त्यांनी मला लपवलं आणि त्यांच्यातला एक आजही जिवंत आहे. अचानक कॉलमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा रागाने भरलेला आवाज ऐकू आला. तो मुलगा मोबाईल पर्यंत पोहोचला आहे. त्याला जिवंत सोडू नका. कॉल ताबडतोब कट झाला. पोलीस अधिकारी घामाघूम झाला. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि त्याचा चेहरा पांढरा पडला. पोलीस स्टेशनच्या समोर काळ्या काचेची एक कार उभी होती. त्या कारमधून एक अनोळखी माणूस आदित्यकडे एकटक पाहत होता आणि त्याच्या हातात अगदी तसाच दुसरा मोबाईल होता. पोलीस स्टेशन समोर उभी असलेली काळ्या काचेची कार पाहताच अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. आदित्य, लगेच मागच्या दरवाजाने बाहेर पड, तो घाईघाईने म्हणाला. पण आदित्य काही समजून घेण्याआधीच कारमधून 2 काळे कपडे घातलेले माणसं खाली उतरली आणि थेट स्टेशनच्या दिशेने चालू लागली. अधिकाऱ्याने आदित्यचा हात पकडला आणि मागच्या दरवाजातून बाहेर काढलं. दोघे धावत धावत एका अरुंद गल्लीत शिरले. मागून पळण्याचा आवाज सतत जवळ येत होता. काही वेळाने ते एका जुन्या बंद पडलेल्या गोदामात लपले. अधिकारी धापा टाकत म्हणाला, मी तुला आता जे सांगणार आहे ते कोणालाही माहीत नाही. त्या रात्री रोहनचा अपघात झाला नव्हता, त्याचा खून झाला होता. आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली. खून? तो थरथरत म्हणाला. अधिकारी डोळे खाली करून म्हणाला, हो, आणि त्या केसवर मीच तपास अधिकारी होतो. पण वरून दबाव आला. मोठ्या लोकांची नावं होती. पुरावे गायब झाले, साक्षीदार गायब झाले आणि केस कायमची बंद झाली. इतक्यात आदित्यच्या हातातील मोबाईल पुन्हा वाजला. यावेळी स्क्रीनवर नंबर नव्हता, फक्त एक शब्द दिसत होता, सत्य. कॉल उचलताच समोरून तोच आवाज आला. आदित्य, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. माझ्या मृत्यूचं सत्य जुन्या मिलमध्ये लपलं आहे. तिथे एक लोखंडी लॉकर आहे. त्यात सर्व पुरावे आहेत. पण सावध, ते लोक आधीच तुझ्या मागावर आहे. कॉल संपताच अचानक गोदामाच्या बाहेर ब्रेक लागल्याचा मोठा आवाज झाला. अनेक गाड्या तेथे येऊन थांबल्या. काळे कपडे घातलेले माणसं गोदामाला 4ही बाजूंनी वेढा घालत होती. अधिकारी कुजबुजला, आपण इथून लगेच निघालो नाही तर जिवंत बाहेर पडणार नाही. दोघे मागच्या बाजूने बाहेर पडू लागले. पण एक माणूस त्यांच्या समोर आला. त्याच्या हातात पिस्तूल होतं. त्याने अधिकाऱ्यावर गोळी झाडली.
अधिकारी आदित्य समोर कोसळला. मरता मरता त्याने खिशातून एक छोटी चावी काढली आणि आदित्यच्या हातात ठेवली. ही त्या लॉकरची चावी आहे. कुणावरही विश्वास ठेवू नकोस. एवढंच बोलून त्याने अखेरचा श्वास घेतला. आदित्यच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्याला थांबायला वेळ नव्हता. तो तिथून जीवाच्या आकांताने पळू लागला. मागून गोळ्यांचे आवाज येत होते. कसाबसा तो एका जुन्या पुलाखाली लपला. त्याचा श्वास अजूनही जोरात चालू होता. त्याने हात उघडून चावी पाहिली. त्या चावीवर एक विचित्र चिन्ह कोरलं होतं. ते चिन्ह त्या मोबाईलच्या वॉलपेपरवरही होतं. तेवढ्यात मोबाईल पुन्हा आपोआप सुरू झाला. स्क्रीनवर एक व्हिडिओ उघडला. व्हिडिओमध्ये रोहन जिवंत दिसत होता. तो कॅमेराकडे पाहून घाबरलेल्या आवाजात म्हणत होता, जर हा व्हिडिओ कुणाला दिसत असेल तर समजून घ्या, माझा विश्वासघात माझ्या मित्राने नाही केला. ज्याला मी माझा सर्वात जवळचा माणूस समजलो त्यानेच मला जिवंत पुरलं. हे शब्द ऐकताच व्हिडिओ अचानक बंद झाला. पण व्हिडिओ बंद होण्याच्या शेवटच्या एका सेकंदात आदित्यला जे दिसलं ते पाहून त्याच्या अंगावर काटा आला. रोहनच्या मागे उभा असलेला माणूस दुसरा कोणी नसून त्याच्या आतापर्यंत मदत करणारा एक प्रसिद्ध आणि प्रामाणिक समजला जाणारा वरिष्ठ पोलीस अधिकारी होता. रोहनच्या व्हिडिओमधील चेहरा पाहून आदित्य काही क्षण पूर्णपणे स्तब्ध झाला. ज्याच्यावर संपूर्ण शहर विश्वास ठेवत होतं, ज्याचं नाव प्रामाणिक अधिकारी म्हणून घेतलं जायचं, तोच या सगळ्या रहस्यात मागे असू शकतो यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याने पुन्हा पुन्हा व्हिडिओ चालू करण्याचा प्रयत्न केला, पण स्क्रीनवर फक्त एकच संदेश दिसत होता. एकदाच पाहण्याची संधी होती. काही सेकंदांनी तो संदेशही गायब झाला. मोबाईल पुन्हा रिकामा झाला. जणू काही व्हिडिओ कधी अस्तित्वातच नव्हता. आदित्यने स्वतःला सावरलं. त्याच्या दारात हातात अजूनही त्या लॉकरची चावी होती. आता त्याला जुन्या मिलमध्ये पोहोचणं भाग होतं. रात्र अजूनही गडद होती. पाऊस पुन्हा सुरू झाला होता. शहराच्या बाहेर असलेली ती बंद पडलेली मिल अनेक वर्षापासून ओस पडली होती. लोक म्हणायचे, तिथून रात्री विचित्र आवाज येतो. कोणीही तिथे जाण्याची हिंमत करत नसे. आदित्य पहाटेच्या आधी त्या मिल जवळ पोहोचला. गंजलेलं मोठं लोखंडी गेट अर्धवट उघडलं होतं. आत सर्वत्र धूळ, कोळ्याची जाळी आणि तुटलेली यंत्र पडली होती. प्रत्येक पावलागणी प्रतिध्वनी घुमत होती. त्याने मोबाईलचा टॉर्च सुरू केला. अचानक स्क्रीनवर एक बाण दिसू लागला. मोबाईलमध्ये आधी नसलेलं ते फीचर अचानक कसं आलं हे त्याला समजलंच नाही. पण तो त्या बाणाच्या दिशेने चालत राहिला. मिलच्या तळघरात पोहोचल्यावर त्याला भिंतीत ते विचित्र चिन्ह दिसलं, जे चावीवर कोरलेलं होतं. त्याने चावी कुलपात घातली. कुलूप उघडलं. आत एक मोठा लोखंडी लॉकर होता. थरथरत्या हाताने त्याने लॉकर उघडला. लॉकरमध्ये लाखो रुपये नव्हते, पण त्याहून मौल्यवान गोष्टी होत्या. एक हार्ड डिस्क, काही जुनी डायऱ्या, रक्ताने माखलेला एक शर्ट आणि एक व्हिडिओ कॅमेरा. त्याने कॅमेरा सुरू केला. स्क्रीनवर 5 वर्षापूर्वीचं रेकॉर्डिंग दिसू लागलं. रोहन आणि त्याचे 3 मित्र जंगलातून चालत होते. सर्वजण हसत होते. काही मिनिटांनंतर अचानक व्हिडिओमध्ये भांडण सुरू झालं. कोणीतरी पैशांच्या आणि बेकायदेशीर व्यवहारांच्या फाईलबद्दल बोलत होतं. रोहन ओरडत होता, हे सगळं मी पोलिसांना सांगणार. तेवढ्यात कॅमेऱ्यात एक काळी SUV येताना दिसली.
त्यातून तोच वरिष्ठ पोलीस अधिकारी खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. व्हिडिओ पुढे चालू राहिला. रोहनला मारहाण करण्यात आली, त्याला दोरीने बांधण्यात आले आणि नंतर त्याला एका खोल खड्ड्यात ढकलण्यात आलं. व्हिडिओ अचानक बंद झाला. आदित्यच्या डोळ्यात राग आणि भीती दोन्ही होत्या. इतक्या त्याच्या मागून टाळ्यांचा आवाज आला. शाब्बास, इतक्या लवकर इथपर्यंत पोहोचशील असं वाटलं नव्हतं. आदित्यने मागे वळून पाहिलं. तोच वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याच्या समोर उभा होता. त्याच्या समोर बंदुका घेऊन अनेक माणसं होती. तो हसत म्हणाला, रोहनने माझ्या विरुद्ध पुरावे जमा केले होते म्हणून तो जिवंत राहू शकत नव्हता. पण मला एक चूक झाली. त्याचा मोबाईल कधीच सापडला नाही आणि आता तो मोबाईल तुझ्याकडे आहे. आदित्यने हळूच हार्ड डिस्क खिशात ठेवली. अधिकारी पुढे येत म्हणाला, तो पुरावा मला दे, नाहीतर तुझंही नाव उद्या बेपत्ता लोकांच्या यादीत असेल. तेवढ्यात आदित्यचा मोबाईल पुन्हा वाजला. स्क्रीनवर यावेळी पहिल्यांदाच नाव दिसत होतं, रोहन. रोहन कॉलिंग. आदित्यने कॉल उचलताच स्पीकरवरून एक वाक्य घुमलं. तुझ्या मागे उजव्या भिंतीकडे पहा. आदित्यने क्षणाचाही विलंब न करता उजवीकडे पाहिलं आणि त्याला भिंतीत लपलेलं एक गुप्त दरवाजा दिसला. पण त्या दरवाजातून बाहेर पडण्याआधीच वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्यावर बंदूक रोखली आणि ट्रिगर दाबला. गोळी झाडल्याचा प्रचंड आवाज संपूर्ण मिलमध्ये घुमला. आदित्यला वाटलं आता सर्व काही संपलं, पण नशिबाने गोळी त्याच्या खांद्याला चाटून गेली. तो वेदनेने ओरडत होता. मागे कोसळला आणि सरळ त्या गुप्त दरवाजात जाऊन पडला. दरवाजा आपोआप बंद झाला. बाहेर उभे असलेली गुंड लोखंडी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते, पण तो अनेक वर्षापूर्वी तयार केलेला गुप्त मार्ग असल्यामुळे सहज उघडता येत नव्हता. आदित्यने कसाबसा स्वतःला सावरलं. खांद्यातून रक्त वाहत होतं, पण त्याच्या हातात अजूनही हार्ड डिस्क आणि चावी आणि रहस्यमय मोबाईल सुरक्षित होता. समोर अंधाराने भरलेला लांब बोगदा दिसत होता. भिंतीवर जुने दिवे लावलेले होते, पण त्यातील फक्त एकच दिवा लुकलुकत होता. वातावरणात ओलसरपणा, गंज आणि मृत शांतता होती. प्रत्येक पावलाचा आवाज अनेकदा घुमत होता. काही अंतर चालल्यानंतर त्याला एक लहान खोलीचा दरवाजा दिसला. दरवाजा उघडताच तो थक्क झाला. आत अनेक संगणक, सर्व्हर, सीसीटीव्ही स्क्रीन, फायली आणि जुनी उपकरणं ठेवलेली होती. जणू ही जागा एखाद्या गुप्त तपास केंद्रासारखी दिसत होती. टेबलावर रोहनची डायरी पडली होती. आदित्यने ती उघडली. प्रत्येक पानावर रोहनने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं की शहरातील काही प्रभावशाली लोक, उद्योगपती आणि काही भ्रष्ट अधिकारी मिळून बेकायदेशीर व्यवहार करत होते. त्याने त्यांच्या विरोधात पुरावे जमा केले. त्याला माहित होतं की एक दिवस त्याचा जीव धोक्यात येईल, म्हणून त्याने सर्व पुरावे वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले होते. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, जर तू ही डायरी वाचत असशील तर कदाचित मी या जगात नसेन, पण सत्य जिवंत ठेव. भीतीपुढे कधीही झुकू नकोस. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने हार्ड डिस्क संगणकाला जोडली. काही सेकंदात शेकडो फोल्डर उघडले. त्यामध्ये व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग, बँक व्यवहार, गुप्त बैठकींचे फोटो, लाचखोरीचे पुरावे आणि अनेक गुन्ह्यांची माहिती होती. प्रत्येक पुरावा
एका मोठ्या कटाचा भाग होता. त्याने लगेच सर्व फाईल्स, अनेक न्यूज चॅनल, न्यायालय, तपास यंत्रणा आणि पत्रकारांना पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली. स्क्रीनवर टक्केवारी वाढू लागली. 12%, 28%, 43%. तेवढ्यात बाहेर प्रचंड स्फोट झाला. गुंडांनी गुप्त दरवाजा उघडला होता. धुराचे लोट खोलीत शिरले. काही क्षणात वरिष्ठ अधिकारी आणि त्याचे साथीदार आत आले. वरिष्ठ अधिकारी हसत म्हणाला, तुला वाटलं तू आम्हाला हरवशील? 5 वर्षापूर्वीच रोहननेही हाच प्रयत्न केला होता. आज तूही त्याच्यासारखाच संपवशील. त्याने बंदूक आदित्यवर रोखली, पण आदित्यने संगणक बंद केला नाही. स्क्रीनवर 68%, 79%, 88%. अधिकारी रागाने पुढे आला. शेवटची संधी देतो, हार्ड डिस्क दे. आदित्य शांतपणे म्हणाला, सत्याला गोळी घालता येत नाही. हे ऐकताच अधिकाऱ्याने ट्रिगर दाबला, पण त्याच वेळी बाहेरून गोळीबाराचा आवाज आला. विशेष तपास पथकाने संपूर्ण मिलाला वेढा घातला होता. काही प्रामाणिक पोलिसांनी आत प्रवेश केला. दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली. गुंड एकामागून एक पकडले जाऊ लागले. वरिष्ठ अधिकारी पळून जाण्यासाठी मागच्या मार्गाने धावला. आदित्य त्याच्या मागे गेला. दोघे एका जुन्या लोखंडी पुलावर पोहोचले. खाली खोल दरी होती. अधिकारी ओरडला, तुझ्यामुळे माझं सगळं संपलं. त्याने पुन्हा गोळी झाडली. यावेळी आदित्य वाचला आणि अधिकाऱ्याचा तोल गेला. तो पुलाच्या कडेला लटकला. आदित्यने त्याला वाचवण्यासाठी पुढे धावला. अधिकारी क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिला. त्याला कदाचित पहिल्यांदाच आपल्या पापांची जाणीव झाली होती. पण त्याचा हात निसटला आणि तो खोल दरीत कोसळला. त्या क्षणी संगणकावरही फाईल ट्रान्सफर 100% पूर्ण झाली. देशभरातील माध्यमांवर एकाच वेळी ते पुरावे झळकू लागले. अनेक वर्षापूर्वी दडवलेलं सत्य अखेर जगासमोर आलं. दुसऱ्याच दिवशी अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना अटक झाली. रोहन निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. जंगलात शोध मोहीम राबवून त्याचे अवशेष सापडले. त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला. काही महिन्यांनी आदित्यला शौर्य पुरस्कार देण्यात आला. त्याच्या आईचा उपचार झाला. बहिणीचं शिक्षण पुन्हा सुरू झालं. आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येत होतं. पण एक रहस्य अजूनही अनुत्तरित होतं. रोहनला फोन नेमका कोण करत होता? एक रात्री बरोबर 12 वाजता कपाटात ठेवलेला तो मोबाईल पुन्हा स्वतःहून सुरू झाला. स्क्रीनवर पुन्हा एकच नाव चमकत होतं, रोहन कॉलिंग. आदित्यने थरथरत्या हाताने कॉल उचलला. समोरून शांत आवाज आला, तू दिलेल्या न्यायामुळे माझं अपूर्ण काम पूर्ण झालं. धन्यवाद. त्याच क्षणी मोबाईलच्या स्क्रीनवर एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि काही सेकंदात मोबाईल पूर्णपणे बंद झाला. यावेळी कायमचा. आजही त्या जुन्या मिल जवळून जाणारे काही लोक सांगतात की मध्यरात्री 12 वाजता तिथे मोबाईलची रिंग ऐकू येते. पण जेव्हा ते आवाजाच्या दिशेने जातात तेव्हा तिथे कुणीच नसतं. आदित्यने तो मोबाईल कायमचा बंद झाल्याचं समजून एका लाकडी पेटीत ठेवला आणि ती पेटी घराच्या माळ्यावर नेऊन ठेवली. अनेक महिने उलटले. रोहनच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. भ्रष्ट अधिकारी, उद्योगपती आणि गुंडांच्या टोळीला जन्मठेपेची शिक्षा झाली. रोहनच्या कुटुंबाला न्याय मिळाला. आदित्यला त्याच्या धाडसासाठी मोठा सन्मान मिळाला. त्याच्या आईचा उपचार झाला. बहिणीचं शिक्षण सुरू झालं आणि त्याने स्वतःचं छोटंसं गॅरेज सुरू केलं. आता त्याचं आयुष्य हळूहळू सुरळीत होतं. पण त्याच्या मनात एक प्रश्न अजूनही कायम होता. त्या
मोबाईल मधून येणारे फोन खरंच रोहनचे होते की कोणीतरी दुसराच त्याच्या मागे होता. एक दिवस त्याला टपालाने कोणताही पत्ता नसलेलं एक पार्सल आलं. पार्सल मध्ये एक जुनी डायरी, एक पेन ड्राईव्ह आणि फक्त एक चिठ्ठी होती. सत्याचा शेवट अजून झालेला नाही. आदित्यने पेन ड्राईव्ह संगणकात लावली. त्यामध्ये एक व्हिडिओ होता. व्हिडिओ मध्ये रोहन हसत कॅमेऱ्यासमोर बसला होता. तो म्हणत होता, जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर याचा अर्थ तू शेवटपर्यंत पोहोचला आहेस. मी मरण्याआधी सर्व पुरावे वेगवेगळ्या ठिकाणी लपवले होते, पण हा व्हिडिओ माझ्या मृत्यूनंतरच उघडेल अशी व्यवस्था केली होती. तुला एक सत्य सांगायचं आहे, माझ्या मोबाईलवरून तुला जे कॉल आले ते भूताचे नव्हते. मी काही महिन्यापूर्वीच एक ऑटोमॅटिक सिस्टीम तयार केली होती. योग्य व्यक्तीला मोबाईल मिळाला, योग्य वेळ आली आणि योग्य ठिकाणी पोहोचल्यावर ठराविक रेकॉर्ड केलेले कॉल आणि संदेश आपोआप सुरू होतील अशी व्यवस्था मी कारण मला माहित होतं माझा खून होणार आहे. मला फक्त इतकंच हवं होतं की कुणीतरी सत्य बाहेर आणावं. जर तू इथपर्यंत आलास तर तू घे, ते करून दाखवलंस. हे ऐकताच आदित्यच्या डोळ्यात अश्रू आले. अनेक महिन्यांपासून त्याला पडलेलं सर्वात मोठं कोडं अखेर सुटलं होतं. मोबाईल मधील रहस्यमय कॉल हे भूताची नव्हते, तर एका हुशार आणि धाडसी तरुणाने मृत्यूपूर्वी तयार केलेली योजना होती. पण व्हिडिओ अजून संपला नव्हता. रोहन शेवटी म्हणाला, जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिलास तर आता शेवटची विनंती तर आता माझ्या आईला सांग, माझ्या आईला सांग, तिचा मुलगा पळता नव्हता. तो शेवटच्या श्वासापर्यंत सत्यासाठी लढला. दुसऱ्या दिवशी आदित्य रोहनच्या आईला भेटायला गेला. त्याने संपूर्ण सत्य सांगितलं आणि रोहनचं शेवटचं रेकॉर्डिंग तिला दाखवलं. ते पाहून ती रडू लागली, पण त्या अश्रूंमध्ये दुःखापेक्षा समाधान जास्त होतं. अनेक वर्षांनी तिच्या मुलाचं नाव निर्दोष असल्याचं संपूर्ण जगासमोर सिद्ध झालं होतं. तिने आदित्यच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, आजपासून तूच माझा मुलगा. त्या शब्दांनी आदित्यचं आयुष्य कायमचं बदललं. काही दिवसांनी सरकारने त्या जुन्या मिलची जागा स्मारक म्हणून जतन केली. प्रवेशद्वारावर एक फलक लावण्यात आला, सत्य काही काळ लपवता येतं पण कायमचं नाही. आदित्य जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी जायचा तेव्हा तो त्या फलकाकडे पाहत हसत असे. त्याने शेवटच्यांदा तो बंद पडलेला मोबाईल हातात घेतला. स्क्रीन कधीच सुरू झाली नाही, रिंग कधीच वाजली नाही, कारण त्याचं काम पूर्ण झालं होतं. सत्य जिंकलं होतं, गुन्हेगार हरले होते आणि एका निष्पाप माणसाला न्याय मिळाला होता. ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते, खोटं कितीही शक्तिशाली असलं तरी सत्याला योग्य माणूस मिळाला की ते जगासमोर येतच.